नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डिप्लोमा फर्स्ट इयरचं रजिस्ट्रेशन कसं करायचं स्टेप बाय स्टेप. ओके, त्यासाठी रजिस्ट्रेशन लिंकवरती जायचं आहे. रजिस्ट्रेशन लिंकवरती जाण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजेच इथे बघा दिसतं तुम्हाला, या लिंकवरती क्लिक केलं की डायरेक्टली तुम्ही रजिस्ट्रेशनच्या लिंकवरती जाता, किंवा दुसरं ऑप्शन जे आहे आपलं मेसेज आहे बघा, पिन मेसेज केलेला आहे पहिलाच मेसेज, त्याच्यावरती पण लिंक अवेलेबल आहे. किंवा तुम्हाला गुगलवरती काय करायचं, DTE महाराष्ट्र सर्च करायचं आहे. यावरती गेल्यानंतर इथे डिप्लोमाची लिंक तुम्हाला मिळेल ॲडमिशन सेक्शनमध्ये. ठीक आहे, आता हे लोड घेत आहे सध्या साईट, त्यामुळे डायरेक्टली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली लिंक तुम्ही यूज करा. आता इथे गेल्यानंतर बघा कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. इथे गेलं फर्स्ट टाईम जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल तर त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत काही स्टुडंटसाठी, त्या तुम्ही इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी वाचून घ्यायचे आहे. वाचल्यानंतर तुम्हाला ID आणि पासवर्डसाठी अगोदर काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर रजिस्टर्डवरती क्लिक करा. इथे तुमची जी इन्फॉर्मेशन आहे बेसिक ती इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. कॅन्डिडेट नेम, ईमेल ID, मोबाईल नंबर, स्टेट, महाराष्ट्र आपला 1 नंबरलाच आहे. डिस्ट्रिक्ट, तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये असाल तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, आणि पासवर्ड तयार करायचा आहे. आता पासवर्ड काय करायचं, मिनिमम 8 डिजिट पाहिजे. तर काय करणार, त्याच्यामध्ये सिम्बॉल पण पाहिजे, नंबर पण पाहिजे आणि स्पेशल सिम्बॉल पण पाहिजे. जसं की आता सपोज एखादा विद्यार्थी आहे राज नावाचा, तर पासवर्ड कसा ठेवू शकता, राज@123, यातला R पहिला कॅपिटल ठेवा, @ असं सिम्बॉल तुम्हाला यूज करायचा आहे. ठीक आहे, तर असा 8 अंकी पासवर्ड तुम्ही तयार करायचाच होता. ओके, आता आणि हे जे नाव टाकताय तुम्ही, तर तुमची जी मार्कशीट असते 10वीच्या मार्कशीटवरती जसं नाव आहे तसंच नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. हे टाकून तुम्ही काय करा, रजिस्टर्डवरती क्लिक करा. मी ही इन्फॉर्मेशन टाकून रजिस्टर्डवरती क्लिक करतो. रजिस्टर्डवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती काय होईल, OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि क्रिएट अकाउंट करायचं आहे. OTP टाकल्यावर तुमचं काय म्हणेल इथे, तुमचं रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन कंप्लीट झालं असं सांगतील या ठिकाणी क्लिक हेअर फॉर लॉग इन अँड फिल कन्फर्म युअर फॉर्म, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता सगळ्यात वरती तुमचा DEN चा नंबर येईल, DEN 26 वाला, तो नंबर तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला टेक्स्ट मेसेज पण तो येऊन जाईल. ओके, हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक हेअर फॉर लॉग इनवरती क्लिक करायचं. आता तुम्ही मेन पेजवरती आलात, त्या पेजवरती तुम्ही स्टार्टिंगला होता. इथे काय करायचं, तुम्हाला जो ॲप्लिकेशन नंबर आला आहे तो नंबर या ठिकाणी टाकायचा आणि पासवर्ड जो तुम्ही तयार केला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी मी टाकतो आणि लॉग इन करतो. आता या ठिकाणी लॉग इन ID आणि पासवर्ड मी टाकत आहे. या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकायचा आहे तुमचा. त्यानंतर तुमचा कॅप्चा जो आहे तो सक्सेस म्हणून येईल. आल्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. ठीक आहे, आता ज्यामध्ये तुम्हाला टोटल 10 स्टेज ज्या आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत. लक्षात घ्या, ह्या स्टेज फिल करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमच्याकडे तुम्हाला फॉर्म फिल करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आमची कन्सल्टन्सी टीमशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती जे दिसत असेल तर तेवढे पॅकेज अवेलेबल आहेत, है ना. तर तेवढ्यामध्ये तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन कंप्लीट करून देण्यात येईल. ठीक आहे, आता व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कॉलेजला जावं लागतं. त्या ठिकाणी झेरॉक्सचे सेट वगैरे बनवून तुम्हाला त्या कॉलेजमधनं व्हेरीफाय करावं लागतं, FC सेंटरमधनं. बट तुम्ही जर ही कन्सल्टन्सी किंवा हे पॅकेज घेतलं तर तुमचं व्हेरिफिकेशन पण आम्ही E-स्क्रुटनीद्वारे करून देऊ. ठीक आहे, आता इथपर्यंत झाल्यानंतर काय करायचं आहे, सिलेक्ट स्क्रुटिनी याच्यावरती जायचं. आता इथे 2 ऑप्शन मिळतात आपल्याला, E-स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी. फिजिकल म्हणजे जर तुमच्याजवळ कोणतं FC सेंटर असेल तर त्या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनीवरती क्लिक करून तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करू शकता. त्या ठिकाणी तुमचा स्लॉट बुक करू शकता, है ना. आता या ठिकाणी कसं करायचं स्लॉट बुक, तर ते मी तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर समजेल. ठीक आहे, ते समजेल. त्यापेक्षा बेस्ट वे काय, E-स्क्रुटिनी करा, सेव्ह अँड प्रोसीड, कन्फर्म.
ओके. ई स्क्रुटिनी केल्यानंतर इथे टाईप ए येतो. आपला टाईप ए कोणता आहे तो चेक करा तुमच्या ह्याच्यानुसार. शक्यतो जे महाराष्ट्रातलं मुलगा असेल, महाराष्ट्रामध्ये शिकला असेल तर तो टाईप ए मध्ये येतो. त्यानंतर कन्फर्म करा. पुढे इथे काय करायचं तर सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास. 10वी कुठून पास झाला तो जिल्हा या ठिकाणी टाका. त्यानंतर सिलेक्ट तालुका फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास SSC. 10वी कोणत्या तालुक्यातून पास झाला तो. त्यानंतर इथे जर 10वीचा तुमचा काय करायचं आहे, तुमचं स्कूल नेम आणि ॲड्रेस किंवा गावाचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे. इथे स्कूलचं नाव टाकल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करा. त्यानंतर कॅटेगरी बघायची, आपली कॅटेगरी कोणती आहे ना. तर जी कॅटेगरी आहे, ओपन असाल तर तुम्ही जनरल सिलेक्ट करा है ना. ओपनमध्ये असाल तर तुम्हाला EWS आहे किंवा नाही हे विचारलं जाते. EWS असेल तर येस करायचं. जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर रिझर्ववरती क्लिक करा. यामध्ये रिझर्व असेल तर कोणती कॅटेगरी येते है ना, तर ते सिलेक्ट करायची. OBCमध्ये पण सब कॅटेगरी कोणती आहे ते सिलेक्ट करा. याच्यामध्ये तुमची कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते कास्ट सर्टिफिकेटवरती तुमचा नंबर असतो है ना, तो नंबर चेक करायचा आणि त्याच्यावरनं तुम्हाला ती कास्ट सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे. आता जसं की या स्टुडंटची कुणबी कास्ट आहे. ठीक आहे. आता बघा कुणबीमध्ये पण वेगवेगळे KUNAB आहे, KUNB आहे. आता याच्यातलं कोणतं आहे हे याच्यावरनं या स्टुडंटनं बघायचं आहे ना, आणि ती सिलेक्ट करायची आहे. त्याच्या पुढचा नंबर जो असतो तो तो पण चेक करायचा आहे. कास्ट सिलेक्ट केल्यानंतर पुढे येतं बघा कास्ट सर्टिफिकेटचं स्टेटस म्हणजे काय, तर तुमची अवेलेबल आहे का नाही है ना. तर ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल जर असेल तर अवेलेबल करायचं. त्याच्यानंतर बघा ऑथॉरिटी जी आहे, ऑथॉरिटीमध्ये वेगवेगळे टाईप असतात की DY कलेक्टर है ना, नंतर SDO असतो, तहसीलदार असतो, जनरली काय असतं सब डिव्हिजनल ऑफिसर असतो. तर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटच्या शेवटी असतं बघा ते दिलेलं, तर ते चेक करायचं. आता नॉन क्रिमी लेअर जे आहे, तर ओरिजिनल डॉक्युमेंट नॉन क्रिमी लेअरचं अवेलेबल आहे किंवा नाही है ना. अवेलेबल असेल तर या ठिकाणी येस करायचं. ठीक आहे. आता ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल आहे. त्यानंतर बघा अपंग असेल तर येस करा, नसेल तर नो. त्यानंतर पॅरेंट डिफेन्समध्ये असेल तर येस करायचा, अदरवाईज नो. आणि ऑर्फन जर मुलगा किंवा मुलगी अनाथ असेल तर येस करा, अदरवाईज नो. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा फिजिकल म्हणजेच दिव्यांग म्हणजेच काय तर फिजिकल चॅलेंज म्हणजे जे अपंग मुलं आहेत याचं पर्सेंटेज जे आहे ते 40% जास्त पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा सर्टिफिकेट ऑफ नॅशनॅलिटी जर असेल तुमच्याकडे तर नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची. इथे बरेच मुलं त्याचं आधार कार्ड वगैरे अपलोड करतात, हे चालत नाही. दुसरं ऑप्शन असतं नॅशनॅलिटी नसेल तर इंडियन पासपोर्ट जर असेल तुमच्याकडे तर ते पण चालतं. अदरवाईज स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तुमची जी TC असते किंवा LC म्हणतो आपण, त्याच्यावरती जर भारतीय किंवा इंडियन लिहिलेलं असेल तर ते पण चालतं आपल्याला. किंवा बर्थ सर्टिफिकेट है ना, बर्थ सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे पण ते तहसीलदारचं पाहिजे आपल्याला है ना, ते असेल तर ते हे 4 पैकी एक डॉक्युमेंट आपल्याकडे असायला हवं. आता नॅशनॅलिटी आहे स्टुडंटकडे तर आपण नॅशनॅलिटी वरती क्लिक केला आणि पुढे जाऊया. आता डिटेलमध्ये काय करायचं, 10वीला तुमचं बोर्ड कोणतं होतं है ना, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड हे टाका आणि CBSE असेल तर CBSE टाका. ठीक आहे. नंतर पुढे 10वी कधी पास झाले तुम्ही, ते 2026 आताच झालेले आहे. त्यानंतर बघा आईचं नाव तुमच्या मार्कशीटवरती म्हणजे ऑनलाईन रिझल्टवरती पण अवेलेबल असेल तसं नाव टाकायचं आहे. शक्यतो कॅपिटल टाका. स्पेलिंग मिस्टेक नाही करायचे. नंतर 10वीचा रोल नंबर टाका. ठीक आहे. आता हे 10वीचं SSC बोर्ड असेल तुमचं म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर तुम्ही या ठिकाणी नंबर टाकल्यावर चेक रिझल्टवरती जर क्लिक केलं
तर बाय डिफॉल्ट तुमचा या ठिकाणी रिझल्ट काय होतो, शो करतो. ठीक आहे. आता याच्यावरती फक्त काय करायचं आहे तुम्हाला, की तुमचे पर्सेंटेज जे असतील ते ॲग्रिगेट वगैरे सगळं चेक करायचं बरोबर आहे का, आहे ना. आणि जर काही मार्कामध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या ठिकाणी करेक्ट करू शकता नो करून, आहे ना. प्लीज सिलेक्ट येस इफ मार्क्स फेच इज करेक्ट. तुमचे मार्क्स सगळे जर करेक्ट असेल तर या ठिकाणी चेक करून घ्यायचे सगळे, है ना. ॲग्रिगेट, त्यानंतर हे सगळे मार्क बघून घ्या. सायन्स, इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स करेक्ट आहेत. ओके. 10वीला तुमचं टेक्निकल होतं का, टेक्निकल सब्जेक्ट असतो ना 10वीला, जर असेल तर यस, नसेल तर नो. इंटरमिजिएट ग्रेड म्हणजे काय, तर हे असतं तुमचे ड्रॉइंग वगैरे जे असतात ना, इंटरमिजिएटचं सर्टिफिकेट जर असेल तुम्हाला तर त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला, हे यस करायचं आहे, अदरवाईज नो करा. नंतर 12वी तुम्ही केलेली आहे का, केलेली असेल तर पास विथ सायन्स आहे की कसं आहे ना, हे तुम्ही चेक करा. एम सी व्ही सी असेल तर एम सी व्ही सी करा, आणि अदर दॅन सायन्स असेल तरी करा. आणि नसेल 12वी केली, 10वी जस्ट पासआउट झाले असेल तर नॉट ॲप्लिकेबलवरती क्लिक करा. आय टी आय स्टेटस सेम, नसेल तर नो करा, जर केला असेल तर येस करा. सेव्ह अँड प्रोसीड. या ठिकाणी नाव आणि आईचं नाव 10वीच्या ह्याच्यानुसार चेक करून घ्यायचं. त्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे, आणि मेल फिमेल सगळं चेक करा तुम्ही या ठिकाणी. ॲन्युअल इन्कम किती आहे ते पण तुम्ही रेंज या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर टी एफ डब्ल्यू एसला येस करायचं की नो करायचं. तर टी एफ डब्ल्यू एस म्हणजे काय असतं, तर याच्यामध्ये तुमची ट्युशन फी माफ होते. बट मुलींना तुम्हाला माहिती आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय केलेलं आहे, मुलींना फ्री एज्युकेशन केलेलं आहे ना. त्याच्यामुळे ऑलरेडी त्यांची ट्युशन फी जी आहे ती माफ झालेलीच आहे, त्यामुळे मुलींनी येस करू नका. प्लस कॅटेगरीवाले जे विद्यार्थी आहेत, एस सी एस टी, त्यांनी पण येस करायचं नाही. जे विद्यार्थी ओपन आणि ओबीसीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांनी काय करा, येस करा, अदरवाईज नो करायचं आहे. रिलिजन बघा, तुमचं जे रिलिजन असेल ते रिलिजन हे करा. मदर टंग, तुमची जी मदर टंग आहे ते या ठिकाणी करायचे आहे सिलेक्ट, आहे ना. त्यानंतर आर यू फ्रॉम अर्बन, अर्बनमधून आहात की रुरलमधून आहात, तुमचा ॲड्रेस या ठिकाणी लिहायचा. तालुका, गाव कोणतं आहे तुमचं त्या तालुक्यातलं ते तुम्ही सिलेक्ट करा, आणि पिनकोड टाकायचा. ठीक आहे. कॉन्टॅक्ट डिटेल तुमचा मोबाईल नंबर आणि मेल आय डी या ठिकाणी येऊन जाईल. ठीक आहे. सेवन प्रोसीडवरती करा क्लिक. सेशन एक्सपायर झालं तर परत लॉग इन. कन्फर्म केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. इथे तुम्हाला फोटो आणि तुमची साईन अपलोड करायची. ठीक आहे. आणि फोटो जो आहे तो तुमचा लेटेस्टवाला फोटो पाहिजे. ठीक आहे. आता या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करायचं, आणि हा जो फोटो असेल फोटो या ठिकाणी सिलेक्ट करा, ओपन करा. त्याला व्यवस्थित सेट करा. सेव्ह अँड प्रोसीड. इथे या ठिकाणी सेव्ह करा अगोदर. ठीक आहे. सेव्ह केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा. सेव्ह होईल. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा. यानंतर इथे जे तुमचे जेवढे डॉक्युमेंट्स असतील, तुमचे सर्व डॉक्युमेंट्स काय करायचे आहेत, तुम्हाला एक एक अपलोड करायचे आहे. जसे की ते 10वीची मार्कशीट, त्यानंतर तुमची टी सी जी आहे ही टी सी अपलोड करायची आहे. बट तुमची टी सी आलेली नाही आता सध्या, त्यामुळे तुम्ही नाही केली तरी चालते. त्यानंतर नॅशनॅलिटी तुमची, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे ना. कास्ट सर्टिफिकेट जर नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला 100 रुपये एक्स्ट्रा भरावे लागतील. त्यानंतर नॉन क्रिमिलियर, तुमचं 27पर्यंतचं नॉन क्रिमिलियर जे आहे ते असेल तर या ठिकाणी अपलोड करायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी कंपल्सरी त्यांनी केलेलं नाही आहे. जेवढे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स अवेलेबल असेल तेवढे तुम्ही डॉक्युमेंट या ठिकाणी काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. म्हणजेच काय, तर 10वीची मार्कशीट आणि नॅशनॅलिटी हे तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायचं आहे.
ठीक आहे. आता मी या ठिकाणी अपलोडवरती क्लिक करतो आणि हे 2 डॉक्युमेंट अपलोड करून सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. त्याच्यानंतर पेमेंटचं ऑप्शन येईल. पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. इथे तुम्हाला नॅशनॅलिटी स्टुडंटची ओरिजिनल आहे, तर नॅशनॅलिटी मी इथे अपलोड करतोय. याला व्यवस्थित क्रॉप करा. सेव्ह ॲज PDF ऑप्शन आहे, सेव्ह करा आणि इथं अपलोड करायचं. ठीक आहे. इथं व्ह्यूवरती बघा. व्ह्यूवरती बघितल्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट दिसेल इथे. ठीक आहे. ओके. अशा पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला तुमचे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड करायचे आहेत. तर हे डॉक्युमेंट अपलोड केल्यावर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर हे डॉक्युमेंट तुमचे अपलोड होतील. आता या ठिकाणी पेमेंट जे आहे हे तुम्हाला करायचं आहे. पे नाववरती क्लिक करा. इथं 300 रुपये विद्यार्थ्याला पे करायचे येत आहे. ठीक आहे. तर इथे बघा सगळ्यात सिंपल ऑप्शन आहे शो QR, यावरती क्लिक करायचं. शो QR केल्यानंतर जसं तुम्ही पेमेंट करता आपल्या दुकानमध्ये, तसं तुम्हाला QR ओपन होईल आणि या ठिकाणी त्याला स्कॅन करून तुम्हाला पेमेंट कंप्लीट करायचं आहे. फोनपेनं, गुगल पेनं तुम्ही कशाने करू शकता. अदर ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत, पण सगळ्यात बेस्ट ऑप्शन हे आहे. आता या ठिकाणी हे पेमेंट करतोय मी. आता हे पेमेंट झालेलं आहे. पेमेंट झाल्यानंतर स्टुडंटचा डायरेक्टली रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होतो. ठीक आहे. रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे विद्यार्थ्याचं याची प्रिंट काढून ठेवायची आहे. जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी केलं असेल तर याची प्रिंट चे 2 सेट बनवायचे आणि ते सेट घेऊन जायचं FC सेंटरला. ई स्क्रुटिनी जर करायची असेल तर तुम्हाला हे घेऊन जायची गरज नाही. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशनमध्ये, तुम्हाला आमच्या टीमकडनं पाहिजे असेल तर तुम्ही ते पॅकेज घेऊ शकता आणि तुम्हाला अचूक फॉर्म भरून देण्यात येईल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.